हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असतात. तर आहे ना, आपण आहे ना आज आहे ना अंडा करी बनवणार आहे. तर त्यासाठी ना मी ते ना अंडे उकडायला घातलेले आहेत. तर आपण आहे ना अंड्या करीचा आहे ना मसाला काढून घेऊया. तर आपण इथं आहे ना कांदा कढईमध्ये गॅस वगैरे चालू करून घेतलेला आहे. कांदा वगैरे चांगला परतून घेऊ आपण. तर इथं आपल्याला कांदा आहे ना परतून झालेला आहे. तर आपण आहे ना खोबरं टाकून घेऊ. खोबरं पण चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. अद्रक टाकून घेऊ आणि लसूण पण टाकून घेऊ त्यात. आणि तीळ जे होतं ना तीळ पण टाकून घेऊ आपण कढईमध्ये. ते पण चांगलं लालसर होईस्तोवर मसाला सगळा परतून घ्यायचा आपला. कारण की ना अंडा करी खूप छान होती. कारण की ना आपण सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत ना, ते खूप सुंदर होती. तर ना आपण ना कांदा टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्यात. कोथिंबीर टाकू आणि जो मसाला बारीक केलेला आहे तो पण तीळ, खोबरं, लसूण, आलं ते पण टाकून घेऊ मिक्सरमध्ये. आणि तो मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. ते बघू शकता तुम्ही. तर चला मग आपण आहे ना मिक्सरला आहे ना फिरवून घेऊया. तर मी इथं कढई ठेवली गॅसवरती. तर आपण आहे ना तेल टाकून घेऊया मग. तर खूप सुंदर होती करी आपली. तर तेल टाकून घेऊ आपण. तर आपलं तेल तापलेलं आहे. तर आपण त्यात ना घरचा मसाला टाकून घेऊया. मिरची पावडर आणि थोडीशी मिरची पावडर आणि जे वाटण केलं होतं ना आपण बारीक, तर ते पण टाकून घेऊ. ते पण चांगलं परतून घेऊ. तर बघू शकता तुम्ही, पळीच्या साह्याने चांगलं परतून घ्यायचं. आणि थोडंसं बेसन टाकायचं. कच्चं टाकलं तरी त्यात भाजलं जातात. आणि चांगलं मिक्स करून घेऊ. बेसन पण आपण थोडंसं टाकायचं. तर करी मसाला आहे तो आपण भाजीमध्ये टाकून घेऊया. तो पण चांगला परतून घेऊ आपण. तर हळद टाकून थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ. ते पण चांगलं मिक्स करून घेऊ आपण. चांगला मसाला भाजून घ्यायचा आपल्याला. आणि जे मी ना साईडला गरम पाणी आहे ना तापायला ठेवलं होतं. तर आपल्याला आहे ना भाजीमध्ये गरम पाणीच वापरायचं आहे. तर गरम पाणी वापरल्याने ना आपली ना भाजी ना खूप सुंदर होती आणि तरी पण येते. टेस्टला पण खूप सुंदर लागते. तर बघू शकता आपली कढीला आहे ना उकळी येऊन देऊ. आणि आपण आहे ना जे बॉईल केलं होतं ना अंडी, तर ते आहे ना उभे कापायचे आणि ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. कारण की करी भाजी करताना आहे ना आपण आहे ना असंच कापून टाकतो. तर बघू शकता आपली किती सुंदर भाजी झालेली आहे. तर कोथिंबीर टाकून घेऊ आपण. थोडी भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली आहे. तर आपण आहे ना अजून शिजवून देऊ. खूप घट्ट होती ती. आणि करी अशीच असते, लय पातळ पण नसते, लय घट्ट पण नसते. तर बघू शकता आपली भाजी झालेली आहे. खूप सुंदर झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. तर मला इथे ना बाजरीची भाकरी करायची आहेत अंड्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी. तर इथं मी पीठ मळून घेते बाजरीचं. तर चला मग. तर पाणी टाकून घेऊ. चांगलं हाताने मळून घेऊ आपण. तर आपण भाकरी टाकायला घेऊ. तर बघू शकता थोडंसं पीठ चाळून घेऊ आपण ताटामध्ये. कारण की भाकरी टाकताना ताटामध्ये थोडंसं पीठ टाकून घेऊ, चिकटत नाही आपली भाकरी. तर हाताने आपण आहे ना भाकरी थापून घेऊया. तर आहे ना आपण आहे ना तवा वगैरे तापलेला आहे. तर आपण आहे ना तव्यात भाकरी टाकून घेऊ. तर आपण आहे ना भाकरीला आहे ना पाणी लावून घेऊ. आता आपलं पाणी लावून झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर झालेली आहे आपली भाकरी. तर पलटून घेतली मी भाकरी. तर आपली भाकरी पण शेकलेली आहे. तर मी ना भाजून वगैरे घेते. आता तव्यावरतीच भाजून घेते मी. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेली आहे आपली भाकरी. खूप सुंदर झालेली आहे.
करी भाजीसोबत आहे ना खूप सुंदर लागते बा, अप्रतिम लागते. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, बाजरीची भाकरी खाजा. तर इथं आपलं आहे ना स्वयंपाक रेडी झालेला आहे. करी भाजी, भाकरी आणि कांदा घेते मी, लिंबू आणि राईस. तर इथं आपली ना रेडी झालेली आहे आपली करी थाळी. पूर्ण बघू शकता खूप सुंदर झालेली आहे. तर बघा तरी वगैरे किती सुंदर आले. तुम्ही पण हे ट्रिक त्याने नक्की हे करून बघा. तर ना गरम पाणीच तुम्ही भाजीमध्ये टाकत जा, तर खूप सुंदर होते आपली रेसिपी. आवडली असेल तर ना लाईक करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, तर जेणेकरून माझे जे व्हिडिओ येतील तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मग आपण व्हिडिओ इथेच थांबूया, भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीसोबत. तर चला मग ठेवते मी, बाय.